जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यातील सवसर शिवारातून बोगस खताचा ट्रक वैजापूरच्या दिशेने जाणार असल्याची गुप्त माहिती मिळताच कोपरगाव कृषी विभाग आणि कोपरगाव पोलीस स्टेशन यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचला। संशयित ट्रकमध्ये तब्बल 477 गोण्या बनावट खताच्या गोण्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी ट्रक चालकासह विविध कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रशांत गायकवाड यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे। सहकार विभागाचे लेखापरीक्षक DR पाटील यांनी केलेल्या लेखापरीक्षणात संचालक मंडळाच्या बहुतांश बैठकीला गैरहजर राहिल्याने जिल्हा सहकारी संस्थेने उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी ही कारवाई केली आहे। अहिल्यानगर तालुका हा पर्जन्य छायेचा तालुका म्हणून ओळखला जातो। येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने शेती संपूर्ण निसर्गाच्या भरोशावर आहे। फटका निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच तालुक्यातील शेतकऱ्यांना बसतो। अशा परिस्थितीत बहिरवाडी येथे सुशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे। राहुरी शहरात पार पडलेल्या हळदी समारंभातील आनंदावर विरजण घालणाऱ्या 6 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी राहुरी पोलिसांनी थेट मध्य प्रदेशात जाऊन छडा लावला। दागिने हस्तगत करण्यात राहुरी पोलिसांनी दाखवलेले चातुर्य व धाडसासह सांघिक कार्यामुळे अखेर नव दाम्पत्याच्या आयुष्यातील आनंद पुन्हा परतला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार चोरीस गेलेले सर्व दागिने मंगळवारी फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले आहे। अमावस्येच्या पर्वणी साधत पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मडी येथे लाखो नाथ भक्तांनी हजेरी लावत चैतन्य कानिपनाथ महाराज संजीवनी समाधीचे दर्शन घेतले। ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की जय अशा जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या। माथा टेकून आणि नामस्मरण करत भक्तांनी समाधीचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधान अनुभवले। अमावस्या निमित्त राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। प्रसंगवधान, धाडस, शौर्य आणि कुटुंबाप्रती असलेली अपार जबाबदारी याचा संगम काय असतो याचे जिवंत उदाहरण धायतडकवाडी येथील एका चिमुकल्या विद्यार्थिनीने घालून दिले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायतडकवाडी येथील इयत्ता 4थीत शिकणारी विद्या राजेंद्र धायतडक हिने भीषण आगीतून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लहान भावाचा जीव वाचवत अद्वितीय शौर्य दाखवले। स्वराज असे तिच्या भावाचे नाव असून तो 2रीत शिकत आहे। लोकशाही मार्गाने ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या सरपंचावर लोकाभिमुख काम करत असताना राजकीय द्वेषभावातून अन्याय होत असेल अशा ठिकाणी आम्ही समर्थपणे पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी केले। अहिल्यानगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व कंटेनर मधून डिझेल चोरी करणाऱ्या सराईत टोळीला मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 15,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भगवान गोवर्धन पठारे, सुनील प्रमोद श्रीवास्तव व आकाश दत्तू मोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मंगळवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला 1,500 रुपये भाव मिळाला। मंगळवारी कांद्याची राहता बाजार समितीत 3,020 कोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1,200 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1,150 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 1,000 रुपये, जोड कांदा 250 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला।
अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.